श्वास घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास रोखून धरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 डाऊन. व्हेरी गुड. श्वास सोडा. श्वास घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डाऊन. राईट. आता बघा वरती जाताना हात वरती जाताना बघा 5 घेत जायचंय. म्हणजे बरोबर आहे ते बॉडी वरती पद्धती खालीवरती श्वास सोडत द्यायचं. व्हेरी गुड. श्वास घेत जावा. पूर्ण बॉडी वरच घेता. येताना श्वास. तरी विद्यार्थी आहात आणि शाळा आणि घर म्हणजे हे आपले संस्कार झाले. इथे चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं. घरामध्ये चांगले संस्कार केले जातात. पण मित्रांनो असं सांगायला वाईट वाटतं की काही ग्रामीण भागात फिरत असताना असे निदर्शनात आले की काय घरातले पालकच मुलांना विद्यार्थ्यांना म्हणा तंबाखू गुटखा असे प्रकारचे आणायला सांगतात. जा रे हे घेऊन ये, जा रे ते घेऊन ये. पण अशा बालमनावर त्याचा वाईट विपरीत परिणाम होत असतो. हे कुठंतरी पालकांना माहिती पाहिजे किंवा माहीत असलं पाहिजे. त्याची जाणीव पालकांनी पण ठेवली पाहिजे. मुलांना काय काम सांगावं काय नाही. मुलांनी पण तशी जाणीव ठेवली पाहिजे की आपण काय काम ऐकलं पाहिजे काय ऐकलं नाही पाहिजे. हे मन हे अतिशय मन ताब्यात असेल तर सगळ्या गोष्टी आपण आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. आणि आपल्याला वाईट व्यसनापासून तर दूर राहायचंच आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण का की विद्यार्थी तसेच जर व्यायामाची असं पकड जमा का तुला काढला. तुम्ही तुमचं नाव सांगा फक्त. आता उजेडच असतो. दोघांचे सगळ्यांनी तुमचं नाव सांगा. पुढे येतो आवाज येतो ना. येतंय. किती वर्षापासून आपण 17 वर्षापासून येतो. बरं. आणि तंबाखू वगैरे ते सगळं तंबाखू सुद्धा ते बापाला सांगितलं तंबाखू खाऊ नको. पान सुपारी आणून देतो निश्चित तंबाखू खाऊ नको. बरोबर. म्हणजे हे तुम्हाला असं व्यसन का करावं वाटलं. ही तुमच्यासारखे सगळं कोण लागलं मी प्यायला लागलो. आम्ही नाही पित. तुम्ही पेत ना पण एक भाग सांगा लागलो.